काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये? खूप बरं वाटलं मला. खूप बरं म्हणजे काय? म्हणजे जे माझे कमरेत मानेत जे आकडल्यासारखं झालं होतं ना. हात किती उचल होता तुमचा? हात माझा एवढाच वर व्हायचा आणि लगेच गळू यायचा. अजून आणि आता कसं होतं? आता एकदम रिलॅक्स आहे. हा हात एवढाच उठत होता ना असा? आता पूर्ण उठतो. गळून येतं का? हा नाही कळत, गळून पण नाही. अजून पायाला मुंग्या येत होत्या कंटिन्यू, त्या कमी झाल्या. अजून औषध गोळ्या खाऊन पण बंद झालं नव्हतं. ते आता तुम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर अजून काय फरक पडला? अजून काय फरक पडला? नीट बसायला येत नव्हतं. जरा मग चालून दाखव. चालण्यामध्ये काय चांगलं वाटलं? हलकेपणा वाटतंय, एकदम हलकं वाटतंय. जरा इथं बसून बाथरूमला बसून दाखव बरं आपण. पहिलं कसं बसत जरा पुढे सरका म्हणजे पहिले अशी बसत होते. परत दाखवा एकदा कसं बसत होते. अशी बसत उठून दाखव कसं. पहिलं कसं बसत होते आणि आता अशी बसत होते. उठून परत बसून दाखवा एकदा. सरळ बसा. एकदम पाय फोल्ड झाले. हो. कमरेमध्ये ताण आला नाही. या बसेल. आणखीन काय फरक वाटला? खूप असं मोकळं मोकळं वाटलं. कमरेमध्ये जे असं वडून धरल्यासारखं होत होतं ते रिलॅक्स झाले. कमरेमध्ये पूर्ण ताटलं होतं ते रिलॅक्स झालं. या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल लोकांना? मी तर सगळ्यांना सांगेन की खूप चांगली, डॉक्टरांना पैसे घालवण्यापेक्षा ही ट्रीटमेंट बिना औषधाची घेतलेली 100% चांगली आहे. ट्रीटमेंट तर चांगलीच आहे, पण या ट्रीटमेंट बद्दल म्हणजे असं काय मसाला काय ट्रीटमेंट मध्ये काय चांगलं वाटलं मला की ही घेतली पाहिजे? की सर्व लोकांनी हेच घेतली पाहिजे की ज्यांना काही ह्यातलं माहितच नाहीये त्यांनी तिथपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि त्यांनी आणखीन दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की जेणेकरून ज्यांना अति गरज आहे त्यांना त्याचा फायदा होईल. फायदा तर होईलच नक्की. आणि याच्यातून मी व्यायाम शिकवतो, तर व्यायाम करणं गरजेचं आहे. जर व्यायाम जर तुम्ही केलेलं नाही, मला कळतं तुम्ही किती जरी सांगितलं व्यायाम केला नाही केला केलाय आणि मला कळतं नाही केलाय तर तुम्हाला दुसरी ट्रीटमेंट देणार नाही. पण व्यायाम कंपल्सरी करायचा. आणि जे तुम्हाला जे इंटरनल जे पोटाचा वगैरे विकार आहे त्या संदर्भात तुम्ही शिबिरला तुमचा आणखी तिथून पूर्ण चांगला होतो. ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांना सांगितलं आपण त्यांचा त्रास दूर करू. चालेल. ठीक आहे. धन्यवाद.